हॅलो फ्रेंड्स, आपल्याला चॅट जी पी टीचा माहीत आहेच. चॅट जी पी टीचा आपण कसा वापर करू शकतो हे आपण आज बघूया. एक उदाहरण म्हणून बघूया. आपल्याला एक प्रोग्रॅमिंग सब्जेक्ट असतो किंवा कम्प्युटर नावाचा सब्जेक्ट असतो. त्यामध्ये आपल्याला विविध लँग्वेजेस शिकवल्या जातात, जसं की असेल सी प्रोग्रॅमिंग, त्यानंतर पायथन प्रोग्रॅमिंग किंवा HTML. तर आज आपण एक उदाहरण म्हणून एक प्रोग्रॅम क्रिएट करूया. 2 नंबरची आपल्याला ॲडिशन म्हणजेच बेरीज करायची आणि ती सी प्रोग्रॅमिंगमध्ये, सी लँग्वेजमध्ये करायची. तर आपण त्यासाठी चॅट जी पी टीचा कसा वापर करता येईल हे बघूया. तुम्हाला इथं हा मेसेज चॅट जी पी टी हा एक मेसेज बार दिसतोय. तिथं आपण प्रॉम्प्ट देऊया. एक कमांड आपण दिली आहे, आता ती आपण सेंड करूया. तर ती कमांड जाताच आपल्याला दिसू शकेल की चॅट जी पी टीने 2 नंबरच्या ॲडिशनचा एक प्रोग्राम बनवला आहे. तसंच त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. आता आपण असं बघूया की आपल्याला सबट्रॅक्शनचा म्हणजे वजाबाकीचा प्रोग्राम आपण क्रिएट केला आहे आणि तो आपल्याला चॅट जी पी टीकडून चेक करून घ्यायचा आहे. तर जनरली आपण जेव्हा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये म्हणजे किंवा एडिटरमध्ये प्रोग्राम लिहितो तेव्हा आपण डिबग करत असतो. तर डिबगरमधून चेक करतो. डिबगर आपल्याला एरर सांगतं, पण ते एक्सप्लेन करत नाही. चॅट जी पी टी आपल्याला त्या एररसुद्धा एक्सप्लेन करतं आणि त्याचा आन्सर पण देतं. ते कसं आपण बघूया. मी एका नंबरमधून दुसरा नंबर वजा करण्यासाठीचा प्रोग्राम लिहिला आहे, म्हणजेच वजाबाकीचा प्रोग्राम लिहिला आहे. तो आता आपण चॅट जी पी टीला फीड करूया. त्या मेसेज बारमध्ये मी तो प्रोग्राम लिहिला आहे. आता त्याच्या खाली कमांड येतो, आपण सेंड करूया. चॅट जी पी टीने तो प्रोग्राम रीड केलाय आणि त्याने आपल्याला एरर्स दाखवले आहेत आणि त्यानंतर तो प्रोग्राम बरोबर करून सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे त्याने आपल्याला एक्सप्लेनेशन पण केलं आहे करेक्शनचं. म्हणजेच पहिले त्याने काय केलं, एरर्स सांगितल्या प्रोग्राममध्ये, नंतर करेक्ट करून दाखवला आणि त्यानंतर त्या एरर्सचं एक्सप्लेनेशन पण दिलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कम्प्युटर किंवा प्रोग्रॅमिंग सब्जेक्टमध्ये चॅट जी पी टी कसा मदत करतं हे आपण आता बघितलेलं आहे.